नमस्कार मित्रांनो, मी कौस्तुभ दिवे बंधू डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो आहे. मित्रांनो, आपण माझ्या मागे बघू शकता, हा माझा हळदीचा प्लॉट आहे. पूर्णपणे केमिकल फ्री नैसर्गिकरित्या आपण हळद करत आहोत. आज त्याच्यावरती आपण जीवामृताचा फवारा घेत आहोत. तो कसा घेत आहोत हे दाखवण्यासाठीचा हा व्हिडिओ आहे. तर कृपया आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि याच्यातनं आपण माहिती घ्यावी अशी आपल्याला विनंती करतो. तर चला बघूया. हे पहा, ही आहे आमची जीवामृताची फॅक्टरी. साधारणतः 20 ड्राम आपण जीवामृत रेडी ठेवत असतो. बाजूला घनजीवामृती बनत आहे. हेच जीवामृत आपण आता हळदीवरती फवारण्यासाठी गाळून नेत आहोत. हे इथे गाळलं आहे, दाखवतो तुम्हाला. हे गाळलेलं जीवामृत आपण आता हळदीसाठी नेत आहोत. तर आता व्हिडिओ समोर बघाच तुम्हाला हळदीला आपण कसा फवारा देतोय ते. आपण जीवामृत हे आपल्या स्प्रे पंपमध्ये टाकत आहोत. पहिले 100 लिटर पाणी घेतलं. आता व्यवस्थित गाळलेलं जीवामृत आहे. याच्यात ही एक चाळणी लागलेली आहे. मी हे बळीराजा बारामतीमधनं घेतलेलं आहे. एकदम सुंदर प्रोडक्ट आहे, तुम्ही बघू शकता मित्रांनो. मी काही याचा डीलर नाही, मी काही याचा एजंट नाही. नंबर इथेच दिलेला आहे, आपण बोलून घ्याल. दिवे बंधू फार्मला दिलेला आहे म्हणून सांगाल. तर याचं आपले मल्टिपल युजेस आहेत. खालचा मी संत्र्याच्या बागेमध्ये आर्द्रता निर्माण करण्यासाठी वापरतो आणि संत्र्याच्या झाडांवर फवारण्यासाठी. आणि हे बाकी पिकांसाठी वरती हेलिपॅड लावलेलं आहे. तर कसं काम करतं बघूयात. मी आपल्याला दाखवल्याप्रमाणे आपण याच्यात 20 लिटर जीवामृत टाकलेलं आहे. 200 लिटरला 20 लिटर 10% आपण रेशो घेतलेला आहे. आणि आता आपण हा फवारा सुरू करत आहोत. आता आपण हा पहिले हेलिपॅड व्यवस्थित करून घेऊ. शिवपाल, पहिले तू ट्रॅक्टर सरळ करतो. कुठून चालू करतो? एका शेल्यावरून कर. हा, तिकडून चालू कर. मित्रांनो, आपलं हे हेलिपॅड 18 फुटाचं आहे. साधारणतः 10 फूट इकडे, 2 फूट मधातला भाग आणि 10 फूट इकडे आहे. याचा थोडासा एक प्रॉब्लेम असा झाला की आज तर आता मी जीवामृत भरून घेतलेलं आहे. याची आता फवारणी करताना जमिनीपासून हाईट खूप होत आहे. आता मी जीवामृत भरलं आहे, तर यावेळेला तसंच करतो. पुढच्या वेळेला मात्र हा हेलिपॅड जो आहे हा मी खालून लावील आणि इथे मग मी 8-8 इंचांवरती छिद्र करून घेईल, तर तो त्याच्यामध्ये लॉक होईल. तर असं आपण मशीन तर घेतो, पण कधी कधी आपल्याला आपल्या ऑन शेतावरती काही चेंजेस त्याच्यात करावे लागतात. तर ते चेंजेस करून आपण करायला हवं. किंवा जसं आता मला कळलेलं आहे की तिथे छिद्र हवेत, तर आपण यांच्याकडनं किंवा दुसऱ्या कोणाकडनं अशा पद्धतीचं यंत्र घेत असाल तर खालून पण त्याला रेस्टसाठीचा सपोर्ट मात्र आठवणीने त्यांच्याकडनं घ्याल. मित्रांनो, आपला आता जीवामृताचा 10% जीवामृताचा फवारा सुरू झालेला आहे. थोडं वरूनच आहे. पुढच्या आठवड्यात परत मी ते जे चेंजेस करायचे आहे ते चेंजेस करून त्याला खालून घेईल. जेवढा आता होतो आहे तेवढा आपण करून घेऊया. मग त्याच्यामध्ये चेंजेस नक्की करूया. तर कसा वाटला आमचा प्रयोग तुम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.